प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या बाद फेरीला अगदीच एकतर्फी सुरुवात झाली आहे. भवानी राजपूत आणि गगन गौडाच्या परिपूर्ण चढायांच्या खेळाला हितेश, सुमित, महेंद्र सिंग या बचाव फळीकडून मिळालेल्या तेवढ्याच तगड्या साथीमुळे यूपी योद्धाच संघाने 2 वेळच्या माजी विजेत्या जयपूर पिंक पॅन्थर्स संघाचा 46-18 असा 28 गुणांनी धुव्वा उडवून थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. आता त्यांची गाठ हरियाणा स्टीलर्सशी पडणार आहे. डेक्कन जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी सुरू असलेल्या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात तिसऱ्या फेरीत नील शोरनने 9व्या मानांकित ध्रुव निकमचा 15-11, 15-11 असा तर कपिल जगदाळेने 10व्या मानांकित ईशान आगाशेचा 15-11, 15-7 असा पराभव करून आगेकूच केली आहे. अवनीश बांगरने 16व्या मानांकित ध्रुव बर्वेचं आव्हान 16-14, 15-12 असं मोडीत काढलंय. याच मुलींच्या गटात बिगर मानांकित भक्ती पाटीलने 5व्या मानांकित आयुषी काळेवर 15-11, 15-10 असा सनसनाटी विजय मिळवला. मौसम माने पाटील हिने 8व्या मानांकित सिद्धी जगदाळेचा 17-15, 15-12 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवलाय. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात आज महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी मेघालयचा धुव्वा उडवला आणि अवघ्या 113 धावांवर मेघालयला ऑल आउट केले. शेवटचे 3 फलंदाज शून्यावर बाद झाले. यामध्ये वीरनने महत्वाची भूमिका बजावली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. महाराष्ट्राच्या संघाने धमाकेदार खेळी करीत मेघालयवर शानदार विजय प्राप्त केला. मेघालयचा प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 113 धावांवरच ऑल आउट झालाय आणि यानंतर महाराष्ट्र संघाने अवघ्या 20 षटकांमध्ये आपले टार्गेट पूर्ण केलंय. भारतीय महिला संघाचे लक्ष वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या आज होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजय नोंदवत मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचं असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 3 एकदिवसीय सामन्यात पराभूत झाल्यानंतर विंडीज विरुद्ध भारताने विजयी पुनरागमन केले. मात्र भारतीय महिला संघाने इंडीज संघाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने मालिका आधीच आपल्या नावावर केली आहे. जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलने पदकांची लयलूट केली आहे. येथे झालेल्या योगासन क्रीडा स्पर्धेत स्कूलने एकूण 6 पदके जिंकली असून त्यापैकी 3 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत योगासन स्पर्धा नुकतीच जुन्नर येथील बेल्हे बांगरवाडीच्या समर्थ कॉलेजमध्ये संपन्न झाली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी सुरू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानात खेळवण्यात येतोय. बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. मेलबर्नच्या मैदानात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक व्यक्त करून खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीचा पहिलाच दिवस पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टासने गाजवला. त्याने निर्भीडपणे खेळ केला, परंतु याच सामन्यात त्याचे भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली सोबतही भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता विराट कोहलीवर ICCने कारवाई केली आहे. त्याच्या सामना शुल्कात 20% कपात करण्यासाठी आली असून त्याला 1 डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील एलिमिनेटर 2 सामन्यात 3 वेळा चॅम्पियन पटना पायरेट्सने गुरुवारी युमुंबाचा 31-23 असा पराभव करून चौथी उपांत्य फेरी गाठली. मात्र पाटणाला आता उपांत्य फेरीत आज दबंग दिल्ली केसीचा सामना करावा लागणार आहे.